ची जोडी आपण पाहतोय साईराज वरसोली संघाच्या माध्यमातून। योगेश आणि सोहम आपण पाहतोय ऑन स्ट्राइक योगेश पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राइकिंगला आपण पाहतोय सोहम पाहायला मिळतोय। बघूया 5 षटकांमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते साईराज वरसोली संघाच्या माध्यमातून। पहिले 2 षटकांचा विचार केला तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि या 2 षटकांचा विचार केला यस सामन्याला सुरुवात करायची आहे। ऑफिशियल पंच आपण पाहतोय प्रथमेश पाटील, प्रतीक घाडी। पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू, कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजाला पूर्णपणे फसवलं या चेंडूवर। निर्धाव चेंडूचे नक्कीच सांगता होते। चांगला सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज पंकज जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचा हा फलंदाज आहे, परंतु आता मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले। षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज आपण पाहतोय पंकज जाधव, एक चांगल्या प्रकारची कामगिरी सुरुवात पाहायला मिळते ती अर्थात पंकजच्या माध्यमातून। एका षटकानंतर नक्कीच नवीन खेळाडूला इथे संधी दिली जायची आहे। षटकातील पुढील चेंडू, डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच गॅप शोधून काढले, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी। आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला प्रकारचा पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला आक्रमक पाहायला मिळालं फलंदाज योगेशच्या माध्यमातून। पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम फटका, यावेळी जाईल चेंडू सीमा पार, षटकार। आपण पाहिलं तर बॅक टू बॅक हल्ले चढवतोय फलंदाज योगेश, पूर्णपणे आपण पाहिलं तर भरपूर समाचार घेतलाय। पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। 2 धावा तर नक्कीच आले या चेंडूवर। या 2 धावेच्या नंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात बिनबाद 12 धावा धावफलकावर येतात। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय फलंदाज योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि या 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर पंकजने 12 धावा खर्च केल्यात। उर्वरित 2 चेंडू बघूया इथे कशा प्रकारचे पाहायला मिळत आहेत। चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा आणि यावेळी चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। साठी मनोज शिर्के यांच्याकडून 2 वडापाव देण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे। 1 टू गो। यावेळी मात्र आपण पाहतोय झेल होण्याची शक्यता आणि झेल घेतला जातोय फलंदाज योगेश बॅक टू द पवेलियन। पहिला नंतर आपण पाहिलं तर साईराज वरसोली संघाची धावसंख्या 1 बाद 16 धावा धावफलकावर लागल्यात। एक चांगली धावसंख्या नक्कीच रचले ते अर्थात साईराज वरसोली संघाने, परंतु एक महत्त्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलाय। नवीन फलंदाज आपण पाहतो योगेश बाजांतर, सौरभ येतोय मैदानामध्ये।
सौरभ आणि सोहमला इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी करायची आहे, कारण का आपण पाहिलं तर एबी ग्रुप अलिबाग संघाचा बॅटिंग अटॅक आपण पाहिलं तर एक मजबूत आहे, त्यामुळे ते एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे साईराज वर्सोली संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं सौरभ आणि सोहम आपण पाहतोय मैदानावर, दोन्ही बंधू आपण पाहतोय मैदानावर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल या दोन बंधूंच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रोहित पाटील येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. रोहित पाटील सुद्धा आपण पाहिलं तर ज्याने अलिबाग संघाच्या माध्यमातून कित्येक सामन्यामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवले. आज बघूया या मैदानावर इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सौरभ ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. कुठेतरी आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सौरभ याचा, परंतु ते चेंडूने बॅटचा संपर्क येत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्की सांगता होते आणि संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 16 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. रॅट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा पुरेपूर उपयोग केला जातोय. यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आपण पाहतोय मैदानावर रोहित पाटीलच्या मैदानावर माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. चांगली सुरुवात आपण पाहतोय. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे या सामन्या सत्रातील, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात फलंदाज सौरभ याला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. ब्लॉक कोलपचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर खेळून काढलेला चेंडू. एक धाव तर नक्कीच येत या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर नक्की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 17 धावा धावफलकर येत आहेत. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचे गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर फलंदाज सोहमला इथे बीट करण्यात यशस्वी होतोय गोलंदाज रोहित पाटील. निर्धाव चेंडूची नक्की सांगता होते. 2 गो. पुन्हा एकदा पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु इथे चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. एक कंजूसी गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते ते अर्थात रोहित पाटीलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते फलंदाज सोहमच्या माध्यमातून. 1 गो. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. केवळ आपण पाहिलं तर या षटकात एक धाव खर्च केले गोलंदाज रोहित पाटील याने. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कारण का या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं ते अर्थात साईराज वर्सोली संघाला. परंतु इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक धावांपासून रोखून ठेवलं, धावांपासून बांधून ठेवलं ते अर्थात रोहित पाटील याने. ते अर्थात सौरभ आणि सोहम याला 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर साईराज वर्सोली संघाची धावसंख्या 1 बाद 17 धावा धावफलकर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत, त्यामुळे आपण पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील ते अर्थात साईराज वर्सोली संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतो एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून जतेश सारंग येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे असा खेळाडू. यावेळी बघूया या मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सौरभ पाहायला मिळतोय. सौरभ आणि सोहमला इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. जतेश सुद्धा आपण पाहिलं तर बघूया इथे कशा प्रकारची गोलंदाजी करेल. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थेट यशरक्षक पंकज जाधवच्या हातामध्ये जातोय. पंकज इथे कोणतीच चूक करत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 17 पर्यंत. अप्रतिम दर्जाचे गोलंदाजी आपण पाहतो एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतो यावेळी मात्र थोडीशी चूक नक्कीच, आणि यावेळी नक्कीच चेंडू आपण पाहतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी.
चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव तर नक्कीच येते, दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात यशस्वी होतोय. एक चांगली रणनीतिक विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात साईराज वर्सोली संघाच्या माध्यमातून. 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 23 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं चालू आहे आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. बघूया उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतोय अखूट टप्प्याचा चेंडू, झेल मात्र होत नाही, या नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. 2 धावा तर नक्कीच पूर्ण करण्यात यशस्वी होतोय तो अर्थात साईराज वर्सोली संघ. 3री धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु 2च धावांवर समाधान मानावं लागेल ते अर्थात वर्सोली संघाला. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 25 धावा धावफलकावर येत आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज जतेश सारंगच्या माध्यमातून पाहायला मिळते. रट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी झेल मात्र होतोय. दुसरा धक्का लागेल तो अर्थात साईराज वर्सोली संघाला. सौरभ बाजंदार आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित येतोय. शेवटचा एक चेंडू आणि शिल्लक आहे या षटकातील. या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली ते अर्थात जतेश सारंगच्या माध्यमातून. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि आपण पाहिलं तर चांगला एफर्ट्स आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नक्कीच जर झेल झाला असता तर नक्कीच कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा झेल पाहायला मिळाला असता परंतु इथे मात्र आपण पाहतोय झेल सोडल्यानंतर 3 धावा वसूल केल्यात साईराज वर्सोली संघाने. एक चांगली रणनीतिक विकेट मैदानावर पाहायला मिळाली आणि इथे मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त होईल. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर साईराज वर्सोली संघाची धावसंख्या 2 बाद 28 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 2 षटकांचा खेळणं बाकी आहे अर्थात उर्वरित 12 चेंडू. या उर्वरित 12 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल ते अर्थात साईराज वर्सोली संघाला. 2 बाद 28 धावा धावफलकावर लागल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतो एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4थं षटक घेऊन रोहित पाटील येतोय ज्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 1 धाव खर्च केली होती. तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सोहम पाहायला मिळतोय. सोहम बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटवर सापडतोय. रोहित बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. मागील षटकाचा विचार केला तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. साईराज वर्सोली संघाला नक्कीच एक चांगली धावसंख्या रचायची असेल तर इथे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज रोहित याचा. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम फटका अक्रॉस द लाईन खेळायला फटका आणि नक्कीच यावेळी चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर आपण पाहतो एक आक्रमक फटका पाहायला मिळतोय फलंदाज सोहमच्या बॅट मधून आणि हे मोठे स्ट्रोक येणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे ते अर्थात साईराज वर्सोली संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावर आल्यात. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम चेंडू. मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. एक चांगला कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ते अर्थात 32 पर्यंत. पुन्हा एकदा पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक यावेळी आपण पाहतोय त्यांना दिसतोय. 1 धाव तर नक्कीच येते.
या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 33 धावा धावफलकावर येत आहेत. एक आता मात्र आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण का पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक आल्यानंतर नंतरचे 2 चेंडूचा विचार केला तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा स्ट्रोक, नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. आकाश भांबरेने जर झेल पकडला असता तर इथे 2 वडापाव मिळाले असते, परंतु आकाशने झेल मात्र सोडला आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय रोहित बॅक टू द पवेलियन. तो अर्थात साईराज वर्सोली संघाला संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 39 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच एक आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक सुरेख झेल पाहायला मिळाला, तो अर्थात रोहित पाटीलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावर, क्षितिज येतोय. 1 टू गो. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका, यावेळी सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी सुरेख फटका. या सामन्यासाठी आपण पाहतोय ऑफिशियल पंच प्रथमेश पाटील, त्याचप्रमाणे सुजय मगर, गुणलेखक आपण पाहतोय भूपेश बालकू. एक चांगल्या प्रकारची गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर साईराज वर्सोली संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावर आल्यात. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय साईराज वर्सोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर रोहित नक्कीच थोडासा महाग ठरतोय. तब्बल 17 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर केवळ 1 धाव खर्च केली होती, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर तब्बल या षटकात 2 षटकार आलेत आणि 1 चौकार. एकूण 17 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 5 षटक घेऊन प्रणित येतोय. प्रणित वर्सोलकर आपण पाहतोय, ज्याने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची कामगिरी नेहमीच अलिबाग संघाच्यासाठी केली आहे. आज बघूया इथे स्लॉगरच्या षटकात त्याच्या माध्यमातून इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय क्षितिज पाहायला मिळतोय. डावकोरा फलंदाज आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय फुल टॉस चेंडू आणि यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. यंग खेळाडू आहे, 17 वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र पूर्णपणे बीट करण्यात यशस्वी होतोय गोलंदाज प्रणित वर्सोलकर. एक चुकटापा आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर वंचित केले धावांपासून या चेंडूवर. निर्धाव चेंडूचे नक्की सांगता होते संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल ती अर्थात 51 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे. राईट राउंड द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकलं गोलंदाज प्रणितने. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. एक चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रणितच्या माध्यमातून आणि ही गोलंदाजी तितकीच महत्वाची असणार आहे ती अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी एकच धाव मिळेल. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 52 धावा धावफलकावर आल्यात.
अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामधील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच 5 षटकांमधील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. बघूया उर्वरित 2 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सोहम पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार जरूर पाहायला मिळालाय. बघूया शेवटच्या 2 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. प्रणितने मात्र आपण पाहिलं तर इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवले. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर त्याच्यानंतरचे 3 चेंडूचा विचार केलात तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता फलंदाज सोहम याचा, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावेल ती अर्थात 52 पर्यंत. अंतिम चेंडू आपण पाहतो या षटकातील. बघूया अंतिम चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल गोलंदाज प्रणितच्या माध्यमातून. 1 टू गो, राईट अमोर द विकेट. आणि इथे मात्र आपण पाहतोय फुल टॉसमध्ये चेंडू. नक्कीच चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडेल. एक धाव तर जरूर होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण करण्यात यशस्वी होतोय तो अर्थात साईराज वर्सोली संघ. आणि इथे मात्र आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ समाप्त होईल. अर्थात पहिले सत्र समाप्त होईल. पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर साईराज वर्सोली संघाची धावसंख्या 3 बाद 54 धावा धावफलकावर लागल्यात आणि 55 धावांची गरज असेल ते अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला. बघूया 55 धावांचा पाठलाग करत असताना इथे एबी ग्रुप अलिबाग संघ इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. किंबहुना आपण पाहिलं तर साईराज वर्सोली संघाला जर 55 धावा जर सेव्ह करायच्या असतील तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तत्पूर्वी एक विनंती असेल की यानंतर होणारा सामना ओमसाई नवगाव विरुद्ध मरुवाई वर्सोली. दोन्ही संघांच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओमसाई नवगाव आणि मरुवाई वर्सोली आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर आपला सामना खेळवला जाईल. आणि येताना आपण पाहिलं तर टीम लिस्ट घेऊन यायचं आहे. आपले सामने आपण पाहतोय dreamscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहेत. प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक सुरेख असं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कालच्या दिवसात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि उद्या आपण पाहिलं तर तिसरा आणि अंतिम दिवस असणार आहे. तर साईराज वर्सोली संघ चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये. आणि एबी ग्रुप अलिबाग संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. त्यानंतर सचिन मिश्रा, आशिष, त्यानंतर भामरे, शुभम, अण्णा, आशिष आणि विशाल आणि कौस्तुभ आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. तत्पूर्वी एक सर्व खेळाडूंना एक सूचना आहे की मैदानामध्ये कोणी गार्ड बदलायचं नाही आहे. त्याचप्रमाणे कोणी दुसऱ्या खेळाडूने बॅट घेऊन जायचं नाही आहे, अन्यथा 2 धावेची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे.
तर साईराज वर्सोली संघ, चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये. एबी ग्रुप अलिबाग संघाकडून आपण पाहतोय सलामीची जोडी रोहित पाटील आणि मृणाल वर्सोलकर आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच एक चांगले फलंदाज आहेत. 55 धावांचा पाठलाग करत असताना बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक विनंती असेल की ओमसाई नवगाव आणि मरुवाई वर्सोली आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओमसाई नवगाव आणि मरुवाई वर्सोली. सॉरी, यानंतर होणारा सामना आपण पाहतोय शशी 11 अलिबाग आणि मरुवाई वर्सोली. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शशी 11 अलिबाग आणि मरुवाई वर्सोली. यानंतर आपला सामना खेळवला जाईल. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. आपण पाहतोय चालू असलेला सामना आजच्या दिवसातील पहिला सामना एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध साईराज वर्सोली या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळते. ऑफिशियल पंच आपण पाहतोय प्रथमेश पाटील, सुजय मगर माध्यमातून पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मृणाल वर्सोलकर पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईकला रोहित पाटील. तर साईराज वर्सोली संघाकडून आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले सेट घेऊन मयूर येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय अखूट टप्प्याचा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतला मृणालने. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एबी ग्रुप अलिबाग संघ आपला श्री गणेश ओपन करतोय. या 4 धावने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होते ते अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 4 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय फलंदाज मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचा पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग घेतोय फलंदाज मृणाल वर्सोलकर. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अखूट टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि सुरेख झेल. पहिला धक्का लागतोय तो अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय मृणाल बाद झाल्यानंतर जतेश सारंग येतोय. जतेश सारंग सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फलंदाज आपण पाहतोय यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज मोरूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय रोहित पाटील पाहायला मिळतोय. रोहित सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल फलंदाज रोहित याला. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. पूर्णपणे चेंडूला रिस्पेक्ट दिलाय, सन्मान दिलाय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 4 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिले चालू आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅक टू द बॉल खेळून काढलेला फटका नक्कीच आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पुन्हा आपण पाहतोय मोठा फटका आणि यावेळी सुद्धा आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार.
बॅक टू बॅक आपण पाहिलं तर नक्कीच दोन मोठे फटके पाहायला मिळत आहेत ते अर्थात रोहित पाटीलच्या बॅट मधून आणि हे मोठे स्ट्रोक तितकंच येणं गरजेचं असणार आहे ते अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. 1 टू गो. पुन्हा आपण पाहतोय अप्रतिम फटका नक्कीच यावेळी कार्पेटच्या संचून ट्रॅव्हल होतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. धावा आल्यात. तत्पूर्वी एक विनंती असेल की साईराज वरसोली संघ कृपया टीम मीटिंग घ्यायची नाहीये. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहतो शशी 11 अलिबाग विरुद्ध मरुआई वरसोली. शशी 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल झालाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय साईराज वरसोली संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन अर्थात पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन योगेश येतोय. योगेशला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच या षटकामध्ये एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धावांपासून जर रोखून ठेवायचं असेल तर नक्कीच ते एक अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे साईराज वरसोली संघाला. आतापर्यंत विचार केलात तर नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केलात तर एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून षटक गेले कारण का 16 धावा तब्बल खर्च केल्यात ते अर्थात साईराज वरसोली संघाने. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय जते सारंग पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर नो मॅन्स लँड रिजन मध्ये पडतोय. एक धाव तर जरूर येते. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. एक चांगली रणबिंत विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात जतेश आणि रोहितच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 18 धावा धावफलकावर लागतायत. चांगली सुरुवात आपण पाहतोय जतेशच्या माध्यमातून. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच यावेळी जतेश सारंग बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का एबी जतेश बाझंदावरून पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रसाद चेवले एंट्री करतोय. प्रसाद सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच तो करत असतो. परंतु यावेळी मैदानामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाज योगेशचं कौतुक करावं लागेल कारण का आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि जतेश सारख्या एक मोठ्या फलंदाजाला तंबूत पाठवलंय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते या मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक आपण पाहतो नवीन आलेला फलंदाज प्रसाद पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय आक्रमक फटका. चेंडू सीमा पार षटकार. टप्प्याचा चेंडू नक्कीच जर फेकला जाईल तर नक्कीच तो चेंडू सीमारेषा बाहेर जाईल कारण का आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. पुरेपूर फायदा घेतला फलंदाज प्रसादने. पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 28 धावा धावफलकावर लागतायत.
एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. फलंदाज प्रसाद चौले पॅव्हलियन मध्येच पूर्णपणे सेट होऊन आलाय, कारण का आतापर्यंत विचार केला तर आल्या आल्या एक चांगली कामगिरी पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून. एक षटकार आणि एक चौकार जरूर पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच एक सुरेख कामगिरी केले. उर्वरित आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. पॉवर प्लेच्या षटकातील पुरेपूर फायदा आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच कुठेतरी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहतोय या चेंडूवर भीट होतोय फलंदाज प्रसाद चौले. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावेल ती अर्थात 28 पर्यंत. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे या षटकातील. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. 1 टू गो. यावेळी मात्र आपण पाहतो षटकानंतर आपण पाहिलं तर एबी ग्रुप अलिबाग संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर आल्यात. आणि आता मात्र आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 27 धावा कराव्या लागतील. त्या अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय पंकज जाधव मैदानामध्ये एंट्री करतोय. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय साईराज वर्सोली संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन रोहित येतोय. रोहितला एक सुवर्ण संधी असणार आहे. जर पंकज जाधवला जर 0 बाद केलं तर नक्कीच इथे मनोहर दांडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. याची नोंद घ्यायची आहे. रोहित 0 जर बाद केलं पंकज जाधव याला तर नक्कीच इथे मनोहर दांडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पॉवर प्लेचे षटक इथे समाप्त झालेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकानंतर आपण पाहिले तर एबी ग्रुप अलिबाग संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर आल्यात. अर्थात प्रति षटकाचा विचार केला तर 14च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यशस्वी झालाय तो अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघ. आता मात्र आपण पाहिले तर उर्वरित 18 चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज असणार आहे. ते अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला. रोहित बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. रोहित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सुद्धा आपण पाहतोय रोहित पाहायला मिळतोय. बघूया इथे कोणता रोहित वरचढ दिसतोय या षटकामध्ये. एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच करून दाखवावी लागेल. ते अर्थात गोलंदाज रोहित याला जर नक्कीच साईराज वर्सोली संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे. तर साईराज वर्सोली संघ चला वेळ दौडायचा नाही आहे, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध साईराज वर्सोली या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज रोहित याचा. पहिला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण होते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 29 धावा धावफलकावर येतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली सुरुवात आपण पाहतोय फलंदाज रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण का स्ट्राईक रोटेट होणं तितकंच महत्वाचं होतं. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय पंकज जाधव येतोय. बोंबू माटे आपण पाहतोय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय नक्कीच एक धाव येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्येला आकार मिळतोय. अर्थात 30 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोहित याने. उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. रॅट मोर द विकेट. अकुटपदा चेंडू नक्कीच पुरेपूर फायदा उठवतोय परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. फलंदाज रोहित पाटीलची खेळी संपुष्टात.
प्रणित आणि पंकजला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. या षटकाचा विचार केला तर रोहितचं इथे कौतुक करावं लागेल. एक अप्रतिम दर्जाची नक्कीच गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक आपण पाहतो नवीन आलेला फलंदाज प्रणित वर्सोलकर पाहायला मिळतोय. बघूया इथे कोणता संघ इथे विजय होतोय. चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावीनंतर आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि केवळ 3 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलंय. शेवटच्या 2 चेंडूमध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक पंकज पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पंकज जाधव. आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फलंदाज आहे परंतु त्या विरुद्ध आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूचे सांगता होते आपण पाहतोय संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल ते अर्थात 31 रन्स ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचा चेंडू बघूया इथे कशा प्रकारे कामगिरी पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. पंकज जाधवला पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल ते अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाची कारण का महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलेत. 1 टू गो. पुन्हा एकदा पाहतोय एक चांगला चेंडू आपण पाहतोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहतोय. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर आणि इथे मात्र आपण पाहतो षटक क्रमांक 30 समाप्त होईल. काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. एक पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवलं धावांपासून बांधून ठेवलं. पूर्णपणे आपण पाहिले तर एक कंजूसी गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली ते अर्थात गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. वेल डन. आपण पाहतो रोहितच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळाली. तर आता मात्र आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण पूर्णपणे चेंज पाहायला मिळेल. सन्माननीय राकेश जैन इथे आलेले आहेत तरी विनंती असेल की राकेश जैन आपण आमच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने तुमचं खूप खूप आभार. तर मैदानाकडे वळूया. आपण पाहतोय शेवटचे 2 षटक येणं बाकी आहेत पहिल्या सामन्यामधील. अर्थात आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. नवीन गोलंदाज आपण पाहतोय साईराज वर्सोली संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन सोहम येतोय. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा करायच्या आहेत त्या अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला एक चांगल्या प्रकारची नक्कीच कामगिरी करून दाखवावी लागेल त्या अर्थात गोलंदाज सोहम याला. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय पंकज जाधव पाहायला मिळतोय. एक रोमहर्षक सामना आपण पाहतोय एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध साईराज वर्सोल या 2 संघादरम्यानची लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळते. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय शशी 11 अलिबाग आणि मरुवाई वर्सोली. शशी 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल झालाय. सोहम बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय आसमान दाखवलंय. चेंडू सीमा पलीकडे षटकार. रॉयल बनून वागतो या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय हल्ला बॉल चढवलाय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर भरपूर समाचार घेतलाय गोलंदाज सोहम याचा. पंकज जाधव आपण पाहतोय भूमू माट्याचे. आता मात्र आपण पाहिलं तर रंगात येताना दिसतंय बॅट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय पंच सुजय मगर यांचा इशारा की चेंडू स्वेर आहे. अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर 1 धाव नक्कीच येते.
या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 39 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच जिंकण्यासाठी 16 धाव्या करायच्या आहेत अजूनही ती अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला सामना पहा मिळतोय तो अर्थात साईराज वरसोली आणि एबी ग्रुप अलिबाग या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. इथे सुवर्ण संधी असेल गोलंदाज सोहम याला. जर पंकज जाधवची विकेट काढली तर नक्कीच शेखर बना यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि ते मात्र आपण पाहतोय मोठा फटका. चेंडू जाईल सीमा पलीकडे 6 धावांसाठी. बुम बुम मोठे ऑन द फायर. फलंदाज पंकज जाधव याने पूर्णपणे आपण पाहिलं तर आपल्या रंगात येतोय, आपल्या मूड मध्ये येतोय फलंदाज पंकज जाधव. या 6 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 45 धावा धावफलकर येत आहेत. ए बॉल उडो ए ब आला का शिदोश आला का बता नो चेंडू आणि 6 धावा आपण पाहतो. एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पहा मिळते. पूर्णपणे आपण पाहिले तर सामना चुकलाय तो अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 52 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र आपण पाहिलं तर केवळ 3 धाव्यांची गरज असणार आहे. नो चेंडू आणि 6 धावा. बॉल अजून आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. रॅट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये. 1 धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 53 धावा धावफलकर लागतायत. आता मात्र आपण पाहिलं तर केवळ 2 धावेची गरज असणार आहे ती अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर पंकज जाधवने सामना आपल्याकडे झुकवलाय. एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय पंकज जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली या मैदानामध्ये. चांगला फटका आपण पाहतोय, रिस्पेक्ट पूर्वक खेळलेला फटका. 1 धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 54 धावा धावफलकर लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर या षटकातील शेवटचा 1 चेंडू आणि शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी एबी ग्रुप अलिबाग संघाला 1 धावेची गरज असणार आहे. पूर्णपणे आपण पाहिलं तर भक्कम स्थितीत एबी ग्रुप अलिबाग संघ. अंतिम चेंडू आपण पाहतोय या षटकातील आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी.